नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजुश्री मेटकर आज नवीन विषयासह आपल्यासमोर आले आहे. विषयाचं नाव आहे अक्षय तृतीया. अर्थात मंडळी, कालच आपण अक्षय तृतीयेचा सण मोठ्या उत्साहात आनंदात पार पाडला असेल, यात मात्र संशय नाही. अक्षय्य म्हणजे ज्याला कधीही क्षय नसतो अशी ही किंवा ज्याचा कधी अंत होत नाही अशी ही अक्षय्य तृतीया. मराठी जर का आपण तिथ्या पाहिल्या तर त्याच्यात वटगट ही नेहमीच असते. एखादी तिथी म्हणजे एकदम चतुर्थीनंतर कधी-कधी आपल्याला पंचमी दिसते किंवा अशा त्या तिथ्या म्हणजे. पण ही अक्षय तृतीया जी तिथी आहे ना, तिच्यात अशी वटघट कधीच होत नाही. ती ती तिथी येणार म्हणजे येणार असं असतं. आता जर का अक्षय तृतीयेचं महत्त्व सांगताना सांगितलं, की ह्या दिवशी कुठली गोष्ट तुम्ही कराल ती अक्षय चिरकाल टिकणारी आहे. म्हणून ह्या दिवशी पुण्य, दान, कर्माला सुद्धा फार महत्त्व आहे. कारण आपण ते पुण्य वाढवण्याच्या दृष्टीने ते करायचं आहे. या दिवशी अर्थात तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, की सगळे मांगलिक कार्य या दिवशी केले जातात. नवीन घराची म्हणजे घ्यायचं असेल, नवीन वाहन घ्यायचं असेल, सोनं नाणं खरेदी करायचं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी या दिवशी केल्या जातात. त्यात मात्र संशय नाही. म्हणजे जी गोष्ट आपण करू ना, तिच्यात बरकत असते. आणि म्हणूनच त्या गोष्टी आपण ह्या दिवशी करतोय, त्याचं फल जे आहे ते कधीच अंत होत नाही त्याचा. ते कायम वाढतच राहणारं असतं. असं सांगतात की देवतांनी, भगवानांनी 24 रूपात जे अवतार वेगळे घेतले, त्याच्यातील जो 6वा अवतार होता परशुरामाचा, तो याच दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशीच अवतीर्ण झाला होता. ह्याच दिवशी भगवान विष्णूच्या चरणातून गंगेचं अवतरित झाली होती. आणि द्वापर युग आणि त्रेतायुग ही जी प्रारंभिक गणना असते ती सगळी ह्या अक्षय तृतीयेपासून होत असते. अक्षय तृतीयेला या दिवशी जास्त करून म्हणजे आपण पूजा अर्चना करतो आणि आपल्या पूर्वजांना आपण एक त्यांची आठवण ह्या निमित्ताने काढतो. आणि त्यासाठी आपण मातीचं भांडं कुंभाराच्याकडून आपण आणत असतो. आता खूपदा हे मातीचं भांडं जेव्हा आणायला जातो ना, त्यावेळेला अशी पंचायत होते की खूपदा लोकांना हे माहीत नसतं की हे जे मातीची भांडी अक्षय तृतीयेच्या पूजनात वापरली जातात त्याला काय म्हणतात. आणि मग सहज ते कुंभाराकडे जाऊन म्हणतात, जरा मडकं दे रे. तर त्यावेळेला असं आहे की आपल्याला त्या सगळ्या गोष्टींची माहिती पाहिजे, की जी आपण तर ह्याच्यात जे 2 भांडी वापरली जातात, त्याच्यातील जे लाल भांडं असतं ते स्वर्गीय माता म्हणून लाल रंगाचं भांडं, त्याला केळी असं म्हणतात. आणि स्वर्गीय पिता म्हणून काळ्या रंगाचं भांडं जेव्हा वापरलं जातं त्याला करा असं म्हणतात. आपण बघा, बऱ्याच साऱ्या पूजांना ही मातीची भांडी आपण वापरत असतो, पण खूपदा आपल्याला त्यांना नक्की काय म्हणतात ह्याची माहिती नसते मंडळी. आणि म्हणूनच आज ती माहितीच करून देण्यासाठी मी आजचा मुद्दाम ब्लॉग केलेला आहे. कारण नवीन पिढीला आपल्या परंपरा प्रथांविषयी माहिती व्हावी आणि त्यांनी आपली संस्कृती जतन करावी अशी आपल्या सगळ्यांचीच इच्छा असते. पण खूपदा आता आपल्या नवीन पिढी ह्या सगळ्यापासून दूर चालली आहे आणि त्यांना हे सगळं थोटाण किंवा विचित्र अशा गोष्टी वाटतात. पण आपण जे काही करतोय त्याला काय अधिष्ठान आहे हे सगळं माणसाला माहिती असलं पाहिजे. की आता मी जर का अक्षय तृतीयेला पूजन करते आहे तर मला करा आणि केळी लागणार आहे. पण आपण वेगवेगळ्या प्रसंगी मातीची भांडीच्या वेळेला कुंभाराकडून किंवा कुंभारवाड्यातून आणत असतो किंवा बाजारातून खरेदी करतो. तर त्यावेळी त्या ह्याला वेगवेगळी नावं त्या प्रसंगानुरूप दिलेली आहेत. तर ती नावं नक्की काय असतात हे आपण आता समजून घेतलं पाहिजे. तर आता उन्हाळा भरपूर प्रमाणात चालू झाला आहे. वैशाख वणवाच म्हणतो. खूप कडक ऊन असतं ह्या दिवसात आणि मग आपल्याला थंडगार पाणी प्यायची जबरदस्त इच्छा होते. आणि त्याच्यासाठी घरात जरी रेफ्रिजरेटर असला तरी आपण खूपदा घरात माठ आणणं पसंत करतो आणि माठातलं ते थंडगार पाणी, त्याचा माळ्याचा मोगऱ्याचं फूल टाकून केलेला सुवास असलेलं पाणी पिलं तर जास्ती आपल्याला छान आल्हाददायक वाटतं. तर त्यासाठी आपण जो पाणी साठवण्यासाठी जे मातीचं भांडं वापरतो त्याला माठ म्हणतात, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण अंत्यसंस्कारच्या वेळेला असंच एक छोटंसं मडकं टाईप घेतलं, त्याला मडकंच म्हटलं जातं. नवरात्रात देव घटी बसतात त्यावेळेला आपण जो एक मातीचा कुंभ आणतो आणि त्याच्या गळ्याभोवती तो लाल नाडा घालतो आणि त्याच्यात विड्याची पानं आणि नारळ ठेवून आपण एक कलश जो ठेवतो त्याला घट
घट असं म्हटलं जातं आणि त्याच्यावरूनच देव घटी बसले असं म्हणण्याची आपल्याकडे प्रथा आहे. आता वाजवण्यासाठी जो वापरला जातो तो असतो घटम. नंतर संक्रांतीला आपण संक्रांत म्हणजे काय असतं की सगळे धनधान्य विपुल झालेलं असतं, सुगीचे दिवस असतात आणि म्हणून आपण संक्रांतीच्या दिवशी सुद्धा सवाष्णी एकमेकींना हळदी कुंकू देण्यासाठी आणि पूजण्यासाठी जी छोटी मातीची भांडी आणतात त्याला सुगडं म्हणतात आणि या सुगड्यामध्ये काय असतं तर गव्हाच्या ओंब्या असतात, बोरं असतात, ओला हरभरा असतो, ऊसाची कांड असतात आणि म्हणजे धरती मातेकडून आपल्याला जे काही मिळालं आहे ते त्यांना परत देवाला समर्पित करायचं, जे देवाने आपल्याला दिलं. ह्या भावनेने आपण या सुगड्याचं पूजन संक्रांतीच्या वेळेला करतो. दहीहंडीला सुद्धा दहीहंडीच्या दिवशी आपण जे छोटासा माठ तिथे बांधलेला असतो ना त्याला गाडगं म्हणायचं. लक्ष्मीपूजनाच्या वेळी आपण लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या लाह्या आणि बत्ताशे या एका मातीच्या छोट्या भांड्यात घालतो. त्याला आपण बोळकं असं म्हणतात आणि त्याचंच नैवेद्य लक्ष्मीला दाखवला जातो. लग्नविधीत असतात ते अविघ्न कलश असतात. उतरंड मांडलेली असते खूप ठिकाणी, ते अविघ्न कलश असतात आणि अक्षय तृतीयेला आपण जे वापरतो ना ते करा आणि केळी असते. मंडळी, आपल्याला सगळ्या गोष्टींचं ज्ञान होणं खूप गरजेचं आहे, कारण आपण जे काही सणवार साजरे करतो त्याच्यामागे आपल्या पूर्वजांची काहीतरी निश्चितच त्यांची संकल्पना होती, भावना होती. ते करण्यामागे त्यांचा काहीतरी उद्देश होता आणि हा उद्देश आपल्याला करणं खूप गरजेचं असतं. आणि मग अशा वेळी आपल्याला जर का आपल्या परंपरा पुढे न्यायच्या असतील तर एखादी गोष्ट आपल्याला आणायला बाजारात जायचं असेल तर तिला नक्की काय म्हणतात हे जर का माहीत नसेल तर आपली फार पंचायत होते आणि म्हणूनच आजच्या ब्लॉगचा हा प्रपंच आहे. आता अक्षय तृतीयाच्यासाठी मी आपल्या सर्वांना सुवर्ण क्षणांच्या आठवणी, लक्ष्मी अक्षय तृतीयेच्या दिनी जीवनदीप जाई उजळुनी, सुख समृद्धी लाभो जीवनी, भक्ती प्रेमरस जाओ ओथंबुनी, बंधुभाव वाढो जनगणमनी. अक्षय तृतीयेच्या आपल्याला सगळ्यांना अक्षय्य शुभेच्छा देत मी एक शेवटचा श्लोक सांगते. अक्षयं धनं वर्धयामि सिद्धिं प्राप्नोति योगिनां, आयुः प्रतिष्ठां विद्यां च सर्वे सदा समृद्धिमान. अक्षयं तृतीयां शुभं सर्वसिद्धिप्रदायकं, लक्ष्मीः समृद्धिरस्तु मे भूया सिद्धिर्भविष्यति. सर्वार्थ सिद्धिरस्तु त्वां अक्षय तृतीया शुभा भव, प्रसन्नं विद्याधनं च अक्षय तृतीया ते सदा. असं हे अक्षय तृतीयेची महती आहे मंडळी. ह्या अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आपण कुठली गोष्ट आपल्याला वाटते की ही अक्षय राहावी, आपल्या जीवनात कायम राहावी, याच्यासाठी सुवर्ण खरेदी केली जाते. काही लोक नवीन घराची खरेदी करतात, नवीन गाडीची खरेदी करतात. सगळ्या गोष्टींसाठी मंगलकारक असलेली आणि विशेष म्हणजे अक्षय तृतीयेला जर का तुम्हाला काही गोष्ट करायची असेल ना तर तुम्हाला कुठलाही मुहूर्त पाहण्याची गरज नाही, इतका हा शुभ दिवस असतो. आणि म्हणूनच 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्तात हे अक्षय तृतीयेला मान दिलेला आहे. तर मंडळी, अशा ह्या अक्षय तृतीयेबद्दल तिला ज्या करा आणि केळी वापरल्या जातात त्याच्या अनुषंगाने आज मी तुम्हाला त्या मातीच्या वेगवेगळ्या घटांना काय काय संबोधने प्रत्येक सणानुरूप दिली जातात याचं हे विवेचन आज केलं आहे आणि अक्षय तृतीयेचं महत्त्व पण तुम्हाला थोडक्या शब्दात सांगितलं आहे. तुम्हाला हा विषय कसा वाटला ते मला जरूर कळवा. माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि बेल आयकॉन दाबा. नमस्कार.